एक पैसेवाला होता माझा शेजारी दादा, एक पैसेवाला होता माझा शेजारी, पण एक बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी, बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी। एक पैसेवाला होता माझा शेजारी, एक पैसेवाला होता माझा शेजारी, एक थट्ट्याच्या पायी, एक वासनेच्या पायी, एक बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी, बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी। एकनाथ महाराजांनी गाथ्यामध्ये एक थट्टा नावाचा सुंदर भारूड लिहिलाय। एकनाथ महाराज म्हणतात, अहो अशी अशी बघा ही थट्टा, भल भल शिलावला थट्टे न बट्टा, बरीनो हे बरीनो हे बरीनो हे थट्टा, भल भल्या शिलावला या थट्टे न बट्टा। दादा, थट्टा म्हणजे काय तर वासना, आपल्या शरीरामध्ये एक वासना रूपी बाई आहे, त्या वासना रूपी बाईनं कुणा कुणाचं वाटोळ केलं हा विषय नाथाने लिहिलाय। नाथ महाराज बाईनं कुणाला भुरळ घातली त्यांची यादी मांडतात, त्यांची नावं सांगतात। एकनाथ महाराज म्हणतात, बाईनं कुणा कुणाला भुरळ घातली, अरे ब्रह्मदेव त्रैलोक्याशी शोधी, स्वर्ग मृत्यू पाताळ या तीन लोकांची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा बाईनं वासनेनं सोडलं नाही। पण नाथ महाराज पहिलं नाव सांगतात, बाईनं कुणाला बाद केलंय, ब्रह्मदेव त्रैलोक्याची शोधी, याच थट्टेने वासनेने हरवली त्या ब्रह्माची बुद्धी, केली नारदाची नारदी, बरी नो हे थट्टा, मग थट्टा दुर्योधनाने केली, पांचाली सभे मा जानली, गदे घाई मांडी फोडली, बरी नो हे थट्टा। म्हणून एक पैसेवाला होता मोठा माझा शेजारी। दादा, वासना रूपी बाईनं वासनेनं कुणा कुणाचं वाटोळ केले, एक पैसेवाला होता मोठा माझा शेजारी, पण एक वासनेच्या पायी, एक बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी, बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी। एक पैसेवाला होता माझा शेजारी, एक पैसेवाला होता माझा शेजारी, ओ बुलाती है मगर जाने का नाही। नाथ महाराज म्हणतात, बाईनं वासनेनं कुणाला बोरळ घातले, अरे थट्टा गेली शंभूपाशी, बाईनं कलंक लावलाय चंद्राशी, भगे पाडली इंद्राशी, बरी नो हे थट्टा, मग थट्टा रावणाने केली। सगळ्यात सोपं उदाहरण आहे दादा, रावणाची लंका सोन्याची होती, रावण सोन्यात राहत होता, पण वासनेनं रावणाच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं, सीतामाईवर वासना गेली आणि सोन्याची लंका राख करून घेतली। म्हणून महाराज म्हणतात, वासनेच्या संगे जाऊ नको मना, आणि पाहत्या रावणा कैसे झाले।